नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. फ्लाइंग मुवमेंट उडता उडता हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपल्याला तर माहिती आहे की आम्ही हा महिना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना आम्ही डेडिकेट केला आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणी वगैरे पुन्हा आम्ही आठवणी काढायला लागलो आहेत. त्यामुळे जास्त काही बोलत नाही, कारण का मला नितीन दादाकडून बरंच काही त्याच्याबद्दल ऐकायचं आहे. त्याच्यामुळे आता पहिला एपिसोड तर सुरू झाला, आता दुसऱ्या एपिसोडकडे वळताना सर्वप्रथम काही अशी पडद्यामागची लोक असतात की जी आयुष्यभर कधी दिसत नाहीये, पण त्यांचा उल्लेख आपल्याला केला पाहिजे. म्हणजे जेव्हा सचिन बांद्रा सोडून इंद्रवनमध्ये राहायला आला, तेव्हा इंद्रवनमध्ये त्याच्या काका काकूंकडे तो राहायला आला. मग त्या आई वडिलांपेक्षा काका काकूंनी, आई वडिलांनी तर प्रेम केलं, पण काका काकूंनी पण तेवढंच त्याच्यावर प्रेम केलं. त्याचा दिनक्रम, त्याची सुरुवात कशी सुरू होत होते? असं झालं की तो शादाश्रमला आल्यापासून म्हणजे असं सरांनी सांगितलं. सुरुवातीला काय व्हायचं ना की तो आमच्याकडे गाडी वगैरे नव्हती त्यावेळेस, बरोबर. तर तो बसने ती पहाटेची फ्लाईट असताना ते सगळं किट वगैरे घेऊन जायचा बिचारा. दादरला काकूकडे ठेवायचा, तिथून मग तो प्रॅक्टिसला जायचा. म्हणजे फ्लाईटच्या आधी तुम्हाला बस म्हणायचं होतं? हा, तुम्हाला बस म्हणायचं होतं, तुम्ही फ्लाईट बोलला. मी फ्लाईट बोललो का? काय हरकत नाही, छोटी काय त्याला फ्लाईंग मुवमेंट असल्यामुळे अगदी बरोबर, अगदी बरोबर. बस मधून तो जायचा त्यावेळेस. तर त्यामुळे व्हायचं काय होतं ना की दमून जायचा तो, आणि रात्री तो परत घरी यायचा. मी शाळेत पण जायचा, परत प्रॅक्टिसला परत संध्याकाळी जायचा, आणि सगळं किट घेऊन तो परत बसनी वांद्र्याला यायचा. शेवटी असा तोडगा निघाला की काका काकू शिवायपाला राहायचे ना, शिवाय, तर तिकडेच तो राहायला लागला. बरोबर. आणि दोघांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. आणि त्यामुळे त्याचा दिनक्रम कसा असायचा की तो पहाटे उठायचा 4 किंवा 5 ला असा, आणि 7 ला आमचे काका रेल्वेमध्ये होते, ते निघायचे आणि ते काहीतरी जेवूनच जायचे. आणि सचिन पण 7 वाजता जेवायचा, सकाळी 7 वाजता. अरे बापरे. पण तो नुसता जेवायचा असं नाही, तर 5 ते 7 ह्या वेळामध्ये काकू सांगते त्याप्रमाणे ज्या भाज्या किंवा पोळी बिळी करायची ना ती, तर ह्याला उपजतच ती आवड होती. म्हणजे हे भाज्या बनवण्याची तो नुसता बघत बसायचा नाही, तर तो स्वतः ते भाज्या करणं. अगदी त्या वांग्याचं भरीत असू दे, किंवा आळूचं आणखीन काहीतरी हे पद्धतीचं, किंवा भेंडी आहे, किंवा हे अशा कुठच्याही भाज्या स्वतः बनवणं, पोळ्या लाटणं, त्याची त्याला आवड होती. क्या बात आहे. आणि त्यामुळे तो पुढे अर्थात खवय्या होताच, त्यामुळे त्याला या भाज्यांपासून ते अगदी चिकन तंदुरी, चिकन लबाबदार, मटण रोस्ट वगैरे सगळ्या पद्धतीचं खाणं, आपलं लॉबस्टर वगैरे असं सगळं त्याला आवडतं. थोडक्यात काय माहितीये ना की जर तो क्रिकेटर झाला नसता ना, तर तो शेफ नक्की झाला असता, उत्तम शेफ झाला असता. तर तो 7 वाजता जेवायचा, आणि 7 वाजता तो नेट्सला जायचा. तिथून मग तो घरी येतो ना येतो लगेच शाळेत जायचा, किंवा तिथूनच शाळेत जातो. मला नेमकं आठवत नाही, कारण मी पण फ्लाइंग मध्ये असायचो. बरोबर. व्यस्त असायचो, आम्ही क्वचितच भेटायचो. बरोबर. मग तो दुपारी थोडीशी विश्रांती घेतली की संध्याकाळी परत शिवाई पार्कला नेट्सला यायचा. आणि रात्री आला ना की त्याचा तो गृहपाठ वगैरे तो उरकायचा, पण त्याचं मेन लक्ष कुठे असायचं, तर प्रॅक्टिसवर. अच्छा. तर त्याला चैन, क्रिकेटच्या शिवाय त्याला दुसरी चैन पडायची नाही. त्यामुळे तो काय करायचा, असं जाळीदार असं एक नेट होतं, त्या नेटमध्ये त्यांनी बॉल ठेवला होता. 2 खोल्यांचं घर होतं तर तसं, आणि तो बॉल तो हवा तसा मारायचा. सीझनचा बॉल, लक्षात घे, सीझनचा बॉल जोरजोरात मारायचा. आणि आमच्या आबा आणि काकू दोघेही बिचारे शांत आणि प्रेमळ होते. तो बॉल चुकवत घरची कामं करायची.
आणि मग रात्री अर्थातच आई वडील एवढं सगळं करून झाल्यानंतर त्याला रोज भेटायला तिथे जायचे. क्या बात आहे. तर मधून मधून मग मी फ्लाईटहून आल्यानंतर असाच कधीतरी त्याला भेटायला जायचो. पण दरम्यान त्यांनी एवढी प्रगती केलेली होती की एकदा माझा मित्र, मी शिवाजी पार्कला गेलो तर मला म्हणाला, चल मला तुझ्या भावाला बघायचं आहे. म्हटलं बघायचं आहे? तर मला आश्चर्य वाटलं. म्हटलं बघायचं म्हणजे तुला, अरे काय खेळतो, तुला कल्पना नाही? म्हटलं मला एवढी कल्पना नाही, कारण त्याचा एकदा मी पेपरात फोटो बघितला होता. 100 रन्स त्यांनी मला वाटतं पहिल्यांदा केल्या तेव्हा, आणि मला आनंद झाला होता. पण म्हटलं असे बरेच जण पहिल्या सुरुवातीला करतात आणि नंतर जातात. आता बघायला जायचं म्हटलं, मी त्याला घेऊन गेलो आणि सचिन मला असं वाटलं की काहीतरी आहे. आणि एके दिवशी काय झालं की आचरेकर सर स्वतः आले, मी जेव्हा होतो तिथे शिवाजी पार्कला तेव्हा, आणि आमच्याशी ते बोलले वगैरे, व्यवस्थित चहा वगैरे घेतला. आणि नंतर मग ते दोघं जण सेपरेट झाले, गुरु शिष्य. त्या दिवशी सचिनने खरं म्हणजे सेंचुरी मारली होती कुठच्या तरी प्रॅक्टिस गेम मध्ये. त्याला खरं कौतुक करणारी गोष्ट होती. परंतु आचरेकरांनी आपल्या खिशातनं कागद काढला आणि त्यांनी त्यातल्या चुका सगळ्या लिहून काढलेल्या होत्या सरांनी. बापरे. तू इथे हा शॉट का मारलास, मी तुला काय सांगितलं होतं, कुठचा शॉट मारत होता आणि हा असा का खेळलास, असा का आउट झालास. अशा पद्धतीने जेव्हा चालू झालं तर मला, मी बघत राहिलं, म्हटलं हे काहीतरी वेगळं वाटतंय असं. तर अशा रीतीने हे सगळं चालू असताना एके दिवशी काय झालं ना की ते फ्लाईटला असायचं नेहमीच, त्यामुळे माझी भेट त्याच्याशी फार कमी वेळा व्हायची, क्वचित. तर एके दिवशी मी असा घरी आलो आणि मला सतीश नावाच्या माझ्या एका मित्राचा फोन आला. आणि तो मला म्हणाला की अरे या उद्या ब्रिबॉनला आपण जाऊया, त्याची हॅरिस शील्ड फायनल त्याच्याकडेच, कारण का तिथून सचिनचा पुरा टर्न झाला, बरोबर, करिअर अगदी. तोपर्यंत मी म्हणलं खेळतोय, खेळू दे असं. पण त्यावेळेस मला तो म्हणाला की मला त्याचा गेम बघायचा आहे. तर मी म्हटलं बघायचं, आश्चर्य. आणि त्याच्या आदल्याच आठवड्यामध्ये त्यांनी कांबळी बरोबर 664 नावात असा रेकॉर्ड केला होता. दोघांनी ट्रिपल सेंचुरी मारल्या तर नॉट आउट. आणि आता सुद्धा तो 200च्या जवळपास आला होता. अच्छा. म्हटलं हे कधी वेगळं आहे, म्हणजे आतापर्यंत मी ऐकत होतो असं, पण हे जरा वेगळंच वाटतंय. आणि उत्तरोत्तर प्रगती दिसते. दुसऱ्या दिवशी मग आम्ही स्टेडियमवर गेलो. लवकरच तरी 200 काय, तो काही वेळातच 300 वर पण आला. आणि मला त्याच्या बॅटिंगमध्ये आणखीन एक वेगळेपणा असा दिसला की तो स्ट्रोक्स मारत होता सरळ, म्हणजे टेक्निक नुसतं नाही, तर तो डॉमिनेट करत होता बॉलर्सना, झोडपून काढत होता अक्षरशः. आणि ते सगळं शास्त्रशुद्ध, म्हणजे असं नाही की बॉल इकडे मारला आणि बॉल तिकडे गेला, असं नाही. काही पे निशाण असं नाही, करेक्ट मारत होता. आणि बघता त्यांनी 346 परत नॉट आउट केल्या. आधी 329 केल्या होत्या, परत 346 नॉट आउट केल्या आणि शाळेला जिंकून दिलं होतं. बरोबर. तर संपूर्ण हॅरिस शील्ड मध्ये मला वाटतं तो एकदाच आउट झाला होता. मी जस्ट बघितलं ओव्हर, आय एम नॉट शुअर. पहिल्या बॉलमध्ये तर फक्त मला वाटतं पहिल्या इनिंगमध्ये 0 गेला होता. पण नंतर त्यांनी 2 सेंचुरीज, 1 डबल सेंचुरी आणि 2 ट्रिपल सेंचुरी नॉट आउट, असं त्याचा काहीतरी प्रचंड ऍव्हरेज होता. म्हटलं हे काहीतरी विलक्षण आहे. आणि माझा असा रस थोडासा कमी झालेला होता, कारण माझे आवडते प्लेयर्स आता रिटायर होत आले होते आणि नवीन टीम येत होती. आणि अचानक आता ह्याच्यामुळे माझी कुतूहल परत जागृत झालं पुन्हा. नाही, असंच मी परत एकदा असाच फ्लाईटहून आलो आणि सकाळी सचिनने सगळ्यांना नमस्कार केला आणि त्यांनी मला आणि अजितला सांगितलं की स्टेडियमला या. आणि मला लक्षात आलं की स्टेडियमला कशासाठी, तर वानखेडे स्टेडियमला रणजी ट्रॉफी मध्ये याची निवड झाली होती. क्या बात आहे. म्हटलं दिस इज समथिंग व्हेरी डिफरंट.
आणि रणजी ट्रॉफीला मला आठवतंय ते 88 साल होतं, मला वाटतं डिसेंबर महिना असेल. 88 साल यासाठी मी म्हणतो कारण माझा मेवणा त्यावेळी माझ्या बरोबर होता. माझं अच्छा. नुकतंच लग्न ठरलेलं होतं अच्छा. आणि मेवणा माझ्या बरोबर होता. आणि त्यातली महत्वाची एक गोष्ट आणखी सांगायची राहिली की दुसरी विकेट पडली आणि तो चौथ्या नंबरवर खेळायला यायचा ना. पहिली विकेट झाल्यानंतर 1 डाऊन आला, दुसरी विकेट पडली आणि स्टेडियम मध्ये बसलेल्या सर्वांनी एकदम प्रचंड टाळ्या आणि आरडाओरडा चालू केला. आणि मला आश्चर्य वाटलं की एवढ्यात तो लोकप्रिय कसा झालाय. बरोबर. मला एवढं माहितीच नव्हतं इतके दिवस. आणि मी त्याची मॅच बघायला लागलो. पटेल नावाचा बॉलर होता असं मला वाटतं त्यावेळेस. आणि त्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्याच बॉलला त्यांनी स्क्वेअर ड्राईव्हचा चौका मारला होता. आणि तिसऱ्या चौथ्या बॉलला त्यांनी आमच्या मिडॉनला शॉट मारला. तो आमच्या साईडने आला आणि तो इतक्या जोरात येऊन आपटला आणि परत बाउन्स झाला की मला असं वाटलं की त्याला तो बॉल फार लवकर कळला आणि म्हणून त्याने तो एकच बॉल दोनदा मारावा इतक्या जोरात तो पंच होता. तो जोरात येऊन आदळून तो बॉल माझ्या अजूनही लक्षात आहे. आणि बघता बघता तो 95 वर आला आणि 95 वर एक फिरकी गोलंदाज होता, त्याचं नाव तर मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, तर गोयल किंवा असं काहीतरी असेल किंवा मिस्त्री, मला आय एम नॉट शुअर. पण तो 95 वर आल्या माझ्या पोटात गोळा आला. म्हटलं आता जरा सावधपणे, आपल्या इथे उगाच 100 आकड्याला जरा जास्ती महत्व आहे नाही. बरोबर. 99 काय आणि 100 काय तसं एकच डिफरन्स आहे. पण तो 95 वर आल्या जरासा नर्वस 90 म्हणलो तसं मी पण थोडा नर्वस झालो होतो. पण त्याने जर चक्क स्टेप आउट होऊन एक कव्हर ड्राईव्ह मारला आणि 99 वर तो पोहोचला. त्याच्या टेम्परामेंटचं मला मोठं आश्चर्य वाटलं. आणि पुढच्याच बॉलला त्यांनी एक लेग ग्लान्स केला आणि सेंचुरी मारली. ओके. म्हणजे रणजीला पहिली सेंचुरी मारली. म्हटलं नाव देर इज समथिंग, म्हणजे काहीतरी आहे टू लुक फॉरवर्ड. आणि त्याच्यानंतर मग होती 89 सालमध्ये मला वाटतं वेस्ट इंडिजची टूर होती. हो, वेस्ट इंडिजची टूर होती, पण तिथे सचिन सिलेक्ट केला नाही. नाही केला, कारण त्याचं वेंगसरकर कॅप्टन असताना आणि गावस्कर पण त्या मॅचला होते. म्हणजे त्याने पहिली रणजी तेव्हा मी एका स्ट्रेट लाईन मधून बघितलं ना, गावस्कर आणि सोलकर बसलेले होते आणि त्यांनी रेकमेंड केलं होतं की ह्याला वेस्ट इंडिज टूरला जायला हरकत नाही, वेंगसरकर आणि गावस्करांनी पण अजित वाडेकर त्यावेळेस मला वाटतं मॅनेजर होते. आणि सचिन त्यावेळेस अतिशय कोवळा होता, अतिशय बारीक पण होता. माझ्या साधारण 15 वयाच्या आसपास. 15 वयाच्या. आणि वेस्ट इंडिजच्या तोफखान तुला माहिती आहे, मार्शल आणि होल्डिंग आणि हे असे जबरदस्त सुटले तरी धडकी भरते. त्याच्याकडे बघून. हा 15 वर्षाचा तो आम्हाला कधी कधी हॉलमध्ये दाखवायचा की मार्शलला तिथे 6 मारणार आहे असं दाखवायचा. पण तो त्याचा कदाचित म्हटलं उत्साह असेल, पण प्रत्यक्षातलं वेगळं असेल नाही का. आणि कुठेतरी ते अजित वाडेकर म्हणाले नको, त्याला थोडी दया आली असेल की नको उगाच त्याचा आत्मविश्वास खच्ची होईल, आपण थोडं थांबूया. त्याच वेळेस माझं लग्न होतं. ती एक गमतीशीर घटना मी तुम्हाला सांगतो. मध्ये जाता फेब्रुवारी 89 लग्न होतं. लग्नाला तुफान गर्दी झाली होती आणि लोकांना खुर्च्या नव्हत्या बसायला, बाजूच्या याच्यात पण उभे होते लोक. आणि माझे बॅचमेट्स होते. 1986 साली मी त्या बॅचमध्ये आमचं ट्रेनिंग झालं होतं. ते अजूनही आम्ही मित्र आहोत आणि अजूनही व्हॉट्सअप ग्रुपवर आहोत. हे बॅचमेट्स सगळे स्टेजवर आले. जे होते इथे, जे फ्लाइंगला होते ते फ्लाइंगला गेले होते, जे होते ते आले होते, सगळे आवर्जून आले होते. आणि त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. सगळ्यांचा फोटो घेत होतो एकत्र. तेवढा अरे हॉलमध्ये काहीच गर्दी नाहीये, हॉलच्या बाहेर बघ. बाहेर गर्दी करायचं कारण काय?
हॉलमध्ये, लग्न हॉलमध्ये आहे, बाहेर गर्दी कशाला? हा म्हणजे नवरा आणि नवरा मुलगी आतमध्ये आहे ना. आतमध्ये, बाहेर गर्दी कशाला? तेव्हा काय सचिन बाहेर अतरदाणी शिंपडतोय त्याच्या भोवती गर्दी आहे. म्हटलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं. म्हटलं अजून तो टेस्टमध्ये आलेला नाही, पण त्याच्याबरोबर फोटो काढायला, सही घ्यायला, तो अतरदाणी शिंपडत असताना सुद्धा गर्दी झालेली होती तशी. त्याची एक मोठी मला मजा आली. म्हटलं एवढ्यातच तो एवढा पॉप्युलर पण झालेला होता. आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा, पण त्याला वेस्ट इंडिजमध्ये निवडला नाही त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मात्र इराणी ट्रॉफीमध्ये त्याची निवड झाली. ओके. आणि इराणी ट्रॉफी हे शेवटचं हे असतं ना स्थान, की त्याच्यानंतर इफ यू आर सक्सेसफुल यू आर इन टेस्ट मॅच, टेस्ट कॅप तुला मिळतो. बरोबर. आणि ही इराणी ट्रॉफी बघण्याची मला प्रचंड उत्सुकता होती. आणि त्यावेळी मुंबई विरुद्ध दिल्ली अशी फायनल होती. आणि मला ती अतिशय उत्कटपणे बघायची होती. याचं कारण होतं की मीडियामध्ये हवा केली होती सचिन विरुद्ध मणिंदर पण त्यावेळी ठोठवत होता. तर मला ती मॅच अत्यंत बघायची इच्छा होती. पण फ्लाईंगमुळे काय व्हायचं ना, की मी त्या दिवशी रात्रीचा स्टँड बाय होतो. अच्छा. 12 ते 8. म्हणजे तुम्ही राखीव खेळाडू होता. तुमच्या राखीव खेळाडू बरोबर 12वा खेळाडू होतो मी त्यावेळेस. आणि रात्रीचा स्टँड बाय हा जाम पोटात गोळा आणणार असतो. कारण काय असतं ना, सगळीकडे अंधार असतो, सगळे झोपलेले असतात, रस्त्यात सामसूम असते, एक म्युन्सिपालिटीचा एक दिवा असतो फक्त, बाकी रातकिड्यांची ती किरकिर असते, बाकी कसलाही आवाज नसतो. आणि मध्येच एखादी गाडी येते आणि त्याचा झोत पडतो आणि आपल्याला वाटतं आपलीच गाडी आहे. आणि कुठे जायचं ते माहिती नसतं, कारण 15 दिवसाच्या फ्लाईटला जायचंय की 2 दिवसाच्या हे माहीत नसतं. त्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला तयारी करायची असते, त्यामुळे झोप पण लागायची नाही. तर मी 1-2दा गॅलरीतून डोकावून बघितलं होतं. रस्ते सामसूम होते. देवाकडे प्रार्थना करत होते की पुल आउट नको होऊ दे आणि सचिन चांगला खेळू दे आणि तो टेस्टमध्ये येऊ दे. पण देव सगळ्या प्रार्थना ऐकत नाही ना. एक ऐकतो, दुसरी मग तुझी एक ऐकली ना, मग दुसरी हे कर. त्याप्रमाणे रात्री 1:30-2च्या सुमारास टंकन बेल वाजली. म्हटलं चला जायचं आता निघायचं. आणि दार उघडलं, बघतो तर ते रेड स्लीप घेऊन ड्रायव्हर उभा होता आणि आमची व्हॅन खाली उभी होती. म्हटलं चला आपल्या नशिबी फ्लाईटला जायचं, आपली मॅच बघणं आपल्या नशिबी नाही. त्यावेळी मला ती बोरकरांची एक सुंदर कविता आठवली. आहे मनोहर तरी उदास बजत गमते. म्हणजे सगळं छान चाललंय, पण माझी फ्लाईंग पण मला आवडते, नाही असं नाही. पण वाटतं की हे जरा मला बघायला मिळालं असतं तर. आयुष्यात गोष्टी काय सगळ्या काय शेवटी मी सिंगापूर सिडनी 15 दिवसाच्या फ्लाईटला निघून तर इथे एक थोडासा योगायोग सांगतो तुला, की सचिनच्या डेब्यूच्या वेळेस, कारण तो इराणी ट्रॉफीमध्ये सक्सेसफुल झाला. आपण पुढच्या भागामध्ये जाऊया, कारण का ती त्याची सुरुवात आहे, तिथून सुरुवात आहे. त्याच्यामुळे आपण तिसऱ्या भागामध्ये जाऊया. आता आपण त्याचं बालपण पाहिलं, त्याच्या खोड्या पाहिल्या, नंतर त्याचं शाळा पाहिली. आता एक सांगतो की त्याच्या डेब्यूच्या वेळेस मी सिडनीला गेलो होतो. अच्छा. आणि तो रिटायर झाला त्यावेळेस मी सिडनीहून आलो होतो. काय योगायोग? मी सिडनी आणि सचिन असं तिघांचं काहीतरी योगायोग ट्रायंगल आहे. त्याला पण ते सिडनी ग्राउंड मला वाटतं खूप आवडतं. तर असा योगायोग आहे. मंडळी, 2 एपिसोड झालेले आहेत, अजून काही एपिसोड बाकी आहेत. आताशी सुरुवात झाली, तर प्रवाह सुरू झालेला आहे. त्यामुळे आता आम्ही इथे तुर्तता आम्ही थांबतो. पुढच्या भागामध्ये सचिनचं टेस्टचं करिअर, वन डेचं करिअर हे आपण पाहणार आहोत. तुर्तता आम्हा दोघांना अनुज्ञा द्या. पुढच्या वेळी नक्कीच नवीन गोष्टींचं आम्ही भेटू. धन्यवाद.